नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. संततधार पावसामुळे लोणावळ्यात 1000 पेक्षा जास्त कुटुंबांचं आर्थिक नुकसान झालं आणि त्या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा नगर परिषद येथे तातडीची बैठक घेतली. यावेळी प्रांत सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. टाटा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे लोणावळ्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, तर त्याचे योग्य नुकसान भरपाई टाटा कंपनीने लवकरात लवकर द्यावी, अन्यथा टाटा कंपनी आम्ही बंद पाडू, असा इशारा आमदार शेळके यांनी टाटा कंपनीचे अधिकारी यांना दिला. पाहूया याबाबतचा वृत्तांत. त्यानंतर तात्काळ सर आम्ही टाटा डॅम जे आहे तर तिकडे गेलो. त्यानंतर टाटा डॅमचं पाहणी केली तर डिस्चार्ज जो होता तो ऑलरेडी सर सुरू झालेला होता इंद्रायणी नदीमध्ये. ओल्ड खंडाळा परिसरामध्ये रस्टिक हायलँड सोसायटी जे आहे तर त्या ठिकाणी लँडस्लाईड झालेला आहे आणि त्या ठिकाणी काही तिथे असणारे जे व्यक्ती आहेत तर ते त्या मलब्याखाली जे आहेत तर ते अडकलेले आहेत. त्यामुळे टाटा डॅमच्या परिसरातून पुन्हा सर रस्टिक हायलँड या ठिकाणी पाहणीसाठी आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर मग प्रांतसाहेबांना पण तोपर्यंत सर मेसेज गेलेला होता. त्यांनी तिकडून ते आणि तहसीलदार साहेब त्या ठिकाणी यायला निघालेले होते. व्हिजिबिलिटी सुद्धा फार कमी होती. पावसाचं प्रमाण पण त्या दिवशी प्रचंड होतं. नंतर प्रांतसाहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे माणसांची टीम, विजू साळवे आणि आपली नगर परिषदेची टीम जी आहे तर ते तात्काळ बचाव पथक म्हणून रस्टिक हायलँडला येण्यासाठी सर आम्ही सूचना. बरोबर सर, तुम्ही बोलल्या ते खरंच आम्हाला, कारण आम्हाला अलिबाग कलेक्टरांकडून पण मेसेज येत होता की पातळीची पातळी 14.5च्या वरती. त्याच्यामुळे तिकडनं पण मला ते ना मला काय म्हणून हातभार लावता किंवा काय करतात नाही सर. आम्ही आमचं पॉवर हाऊसचं जे जनरेशन आहे ते जवळपास पूर्ण म्हणजे 100% ठेवतो आणि 600 ते 700 क्युसेक्स पाणी तिथून रिलीज करतो. पण सर हा जो पाऊस आलाय रात्री 2ला सुरुवात जोरदार झाला आणि 2 वाजेपर्यंत आमच्या डॅमची जी लेवल होती ती 80% होती आणि 80%वरून 5 वाजेपर्यंत ओव्हरफ्लो झाला 3 तासात. ठीक आहे ना, आपण ओव्हरफ्लो झाला आपण काय हे आता गावात शहराचे पाणी आलं ही परिस्थितीला कारणीभूत तुम्ही आता थोडक्यात तुमचाच द्या ना सर. ते सांगतोय की ते पाणी थोडं म्हणजे अर्ध्या क्युसेक्स जे वाढलं ते ऑलमोस्ट 4500 क्युसेक्स आहे. आमच्याकडून फक्त 700 क्युसेक्सच निघते जनरेशन केल्यानंतर. आता तुम्ही ते जनरेशन पण करत होतो वाढेल नाही केलं ना सर, चालू होतं. दिवसभर तुम्हाला तुम्ही 3 वाजता का 4 वाजता सुरू केलं दिवसभर तसेच परिस्थिती. नाही सर, त्याच्यात काय झालं सांगतो तुम्हाला की हे जे लँडस्लायडिंग झालं ना म्हणजे 2 ठिकाणी त्याचा मलबा रस्टिक हायलँड जे आहे त्याचा जो मलबा आहे तो डकलाईनमध्ये आला आणि डकलाईनमधलं जे क्रॉस सेक्शन एरिया आहे पाणी वाहण्याचा तो 50% झाला आणि पाणी त्या आमच्या फोरवेपर्यंत पोहोचतच नव्हतं. आणि त्याच्यानंतर सर त्याच्यामध्ये लाकडं आणि ही एवढी आली, मी तुम्हाला फोटो पण दाखवेल पाहिलं की ती जी जाळी आहे टनेलच्या तोंडावरची त्या जाळीवर सगळं बसलं आणि ती जाळी बेंड झाली. तुम्ही खोटं बोलताय. हो बरोबर. पाणी कधी भरलं? सोमवारी. डेडलाईन लॉक कधी होती? सोमवारी. मग सोमवारी तुम्ही ज्या वेळेला 3-4 वाजल्यानंतर पाणी सोडलं त्याच डेडलाईन तुम्ही सोडलं ना. हो सर, त्यातूनच सोडलं. त्यातून कचरा गेलं पाणी. त्यावेळी जेव्हा ते पाणी आलं त्याच्याबरोबर तो सगळा कचरा आला आणि मग कचरा तुम्ही बिना काढता कचरा गेलं पाणी. सर ते सांगतो तुम्हाला, ती जी जाळी आहे टनेलच्या तोंडावरची ती जाळी पूर्ण ब्लॉक झाली. आता या लोकांचं जे नुकसान झालं याची टाटाची जबाबदारी काय सर? आता जसं आमचं मॅनेजमेंटचं गायडन्स आहे तुम्हाला सर माहिती आहे की टाटा सर त्यांनी गुरुवारच्या आतमध्ये किंवा बुधवारच्या आतमध्ये 4-5 दिवसात आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात पत्र द्यावं. जर योग्य पद्धतीनं तुम्ही नुकसान भरपाई तुम्ही काही नगरपालिका काही असं करून जर आपल्याला त्यांना नुकसान भरपाई व्यवस्थित देता आलं ठीक. आणि जर तुम्ही उगाच तोंडाला पानं पुसाल किंवा नाही आमचं अजून आम्हाला अप्रूव्हल आलं, मी पुढच्या आठवड्यात टाटाचं सगळं बंद करणार. इथं सगळं बंद करणार. तुमचा जो काय प्रोजेक्ट आहे मी बंद करणार. जर तुम्ही ऍक्शन घेतलं तर मी ऍक्शन घ्या. जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही तुमचा धंदा आहे. तुम्ही व्यवसाय करता पाण्यावरती काय इलेक्ट्रिसिटी जनरेट करा, अजून वॉटर काय करायचं करा, पण या सगळ्या परिस्थिती जबाबदार तुम्ही. त्यामुळे तुम्हाला तुमची भूमिका घेताना हे जे काही आपत्ती आली, हे जे काही नुकसान झाले
यामध्ये राज्य सरकार 5,000 रुपये 10,000 रुपयाच्या वर देत नाही आणि त्यामध्ये त्या माणसाची गादी पण येणार आहे झोपायची. तुम्हाला योग्य त्या पद्धतीने याच्यामध्ये पंचनामे करून किंवा नुकसान पूरग्रस्तांना नुकसान म्हणून तुम्हाला भरपाई द्यावी लागेल. ही जबाबदारी तुम्हाला स्वीकारावीच लागेल काही नाही. आणि जर यांनी नाही जबाबदारी स्वीकारली, मी नगरपालिकेच्या नगरसेवकांना सांगतो पुढच्या गुरुवारपर्यंत बैठक घेणार. यांनी लेखी स्वरूपात योग्य ती आपली नुकसान भरपाई स्वीकारली ठीक, नाही स्वीकारली पुढच्या शुक्रवार शनिवारी यांचं सगळं जे काय चाललंय याचा धंदा पाण्याचं खाली काय डकलाईन फिकलाईन सगळं बंद करून टाकायचं, डायरेक्ट बंद करायचं आहे. अख्ख्या नवळाची माणसं उठवायची आणि यांच्या निर्माण बसवायची, सगळं बंद करून टाकायचं. त्याच्या 11 वाजताचं रिडिंग बघा सर, 4,000 क्युसेक्स वरून ओव्हरफ्लो होते. आमचं जनरेशन होतं फुल, पण 4,000 क्युसेक्स वरून जातं. एवढा पाऊस झाला सर, 200 mm पाऊस 5 तासात झालाय सर. जो काय झाला त्याच्यात तुम्ही पाणी सोडलं नाही, प्लस त्याला पाऊस नाही झाला तुम्ही पाणी सोडलं नाही, दोन्ही गोष्टी झाल्या. नाही सर, त्याच्यामध्ये आणखी एक सबमिशन होतं आमचं, काय तुमचं जे हे झालं डॅमेज, तर त्यानंतर 8 तास सर पाणी नाही सोडले गेलं. त्यामुळे पाऊस कंटिन्यू सुरू होता, ओव्हरफ्लो कंटिन्यू सुरू होता, परंतु 8 तास डकलाईन बंद होती त्याच काळामध्ये. त्यामुळे पण पाण्याचा फ्लो जो आहे तो शहरामध्ये सर खूप वाढला आणि माडा जो आहे तो पहिलाच पार्ट माडा येतो इंद्रायणी नदीपासून, तिथली लेवल तर खूपच वाढली सर. ठीक आहे चला. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.